नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. नागाव इथं जमिनीच्या वादातून धारधार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केल्याने 3 जण गंभीर जखमी झाले. 2 गंभीर तर 7 जण किरकोळ जखमी असून 40 जणांवर शिरोली MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हातकणंगले तालुक्यातील नागाव इथल्या वड्याचा मळा इथं जमिनीच्या वादातून हातात तलवार, काठ्या, लोखंडी रॉड आणि इतर घातक शस्त्रे घेऊन प्राणघातक हल्ला झाल्याने 9 जण जखमी झाल्याची घटना घडली. यामध्ये दीपाली सुधाकर ऐतवडे, सुधाकर आनंदराव ऐतवडे, हर्ष प्रभाकर ऐतवडे, अभिषेक महेश सूर्यवंशी, अंकुश दत्तू गुडाळे, हर्षचा मित्र पार्थ जाधव, सिंधुताई आनंदराव ऐतवडे, साधना प्रभाकर ऐतवडे, सुनील यशवंत ऐतवडे सर्व राहणार नागाव हे जखमी झाले. त्यांच्यावर कोल्हापूर इथं खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना वड्याचा मळा नागाव इथं गुरुवारी दुपारी 3च्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की प्रभाकर ऐतवडे आणि राजेंद्र चौगुले, महादेव चौगुले यांचा शेतजमिनीतील वहिवाटीच्या रस्त्यावरून बरीच वर्ष वाद सुरू आहे. महसूल विभागाच्या कागदोपत्री नोंदीवरून हा रस्ता प्रभाकर आणि सुधाकर ऐतवडे यांच्या मालकीचा असून तशी 7/12 पत्रकी नोंद आहे. सर्व पुरावे असल्यानं हा रस्ता बंद करण्यासाठी ऐतवडे यांनी रीतसर महसूल विभागाची सर्व कागदपत्रे शिरोली MIDC पोलिसांकडे दाखल केली होती. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दोन्ही बाजूकडील लोकांना एकत्र बोलवून नोटीस दिली होती. चौगुले यांना ऐतवडे यांना त्यांच्या कामात विरोध न करण्याची नोटीस लागू करण्यात आली होती. तसेच तुम्हाला याबाबत काही तक्रार असल्यास दिवाणी न्यायालयात जाऊ शकता असे पोलिसांनी सांगितले होते. त्यानंतर गुरुवारी दुपारी प्रभाकर ऐतवडे हे आपल्या हद्दीनुसार कंपाऊंड घालत होते. दरम्यान चौगुले यांनी कसबा सांगाव, गोकुळ शिरगाव आणि अन्य गावातील आपले नातेवाईक नागावात बोलावून घेतले होते. या ठिकाणी 30 ते 35 नातेवाईक घटनास्थळी 4 ते 5 कार गाड्यांमधून आले होते. यावेळी जोरदार वादावादी होऊन चौगुले व त्यांच्या बाहेरून आलेल्या नातेवाईक तरुणांनी तलवारी, जंबिया, कोयते, फायटर, हॉकी स्टिक, काठ्या अशा प्राणघातक हत्यारांनी प्रभाकर ऐतवडे व त्यांच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये सुधाकर आनंदराव ऐतवडे यांचे 3 ते 4 नातेवाईक गंभीर जखमी झाले असून 5 जण किरकोळ जखमी झाले आहेत. सदरची घटना समजताच शिरोली MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कर्मचाऱ्यांसह फाट्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आल्याचे पाहता हल्लेखोरांनी उसाच्या शेतातून रत्नागिरी नागपूर रोड दिशेने पळ काढला. घटनास्थळी अनेक हत्यारे पडली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपींनी हातात तलवार, काठ्या, लोखंडी रॉड आणि इतर घातक शस्त्रे घेऊन फिर्यादी आणि त्यांच्यासोबत असलेल्या साक्षीदारांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात आरोपींनी फिर्यादी दीपाली सुधाकर ऐतवडे यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, मंगळसूत्र, बोरमाळ, गंठण, चेन आणि आयफोन असा मौल्यवान ऐवज जबरदस्तीने काढून घेतल्याचे आणि शेतातील गहू पिकाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी शिरोली पोलिसांनी संशयित महादेव बाबूराव चौगुले वय 41 वर्ष, राजेंद्र बाबूराव चौगुले वय 55 वर्ष, सुधीर धोंडीराम चौगुले वय 41 वर्ष, सुभाष बापू चौगुले वय 60 वर्ष, संजय ज्ञानू चौगुले वय 57 वर्ष, सुकुमार धोंडीराम चौगुले वय 47 वर्ष सर्व राहणार नागाव, तालुका हातकणंगले, गणेश सागर माळी वय 21 वर्ष राहणार कसबा सांगाव, तालुका कागल, योगेश संजय माळी वय 26 वर्ष राहणार गोकुळ शिरगाव, तालुका करवीर, दर्शन चौगुले, शुभम चौगुले, प्रसन्न चौगुले, सरिता राजेंद्र चौगुले, राणी महादेव चौगुले, सुनीता संजय चौगुले, आशा सुभाष चौगुले, रुपाली सुकुमार चौगुले, समृद्धी सुधीर चौगुले यांना ताब्यात घेतले आहे. तर त्यांचे मित्र इतर पुरुष 20 ते 25 जण हे फरार आहेत. त्यांना शोधण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी शिरोली MIDC पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.